नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि ही क्लिप मी थोडीशी फास्ट केलेली आहे कारण हा व्हिडिओ याच्या अगोदर पण गेलेला आहे. मी घरी रोप तयार केलं होतं, म्हणजे शेणखत आणि कोकोपीट वापरून जे मी रोप तयार केलेलं होतं त्याचा हा व्हिडिओ आहे. तर हे रोप उगवलेलं आहे. तर कशाचं रोप टाकलं होतं हे मी तुम्हाला नंतर दाखवेलच. तर बघू शकता मी असं म्हणजे माझी खूप इच्छा होती ना नर्सरीवाल्यासारखी अशी छोटी छोटी याच्यात रोप तयार करायची. तर आपण बघूया कसं रोप तयार झालेलं आहे, कारण मी घरचं कोकोपीट आणि शेणखत वापरून हे रोप तयार केलेलं आहे. तर हे बघा, ह्या घेतलेल्या आणलेल्या आहेत मी कुंड्या, कारण मला पुण्याला याच्यात आहे ना अस्टरचे 2 रोपं तयार करून पाठवायचे आहे आणि एका याच्यात गुलाब लावायचा आहे. तर बघू शकता हे जे अस्टर आहे ना माझ्या वहिनीला आणि बहिणीला पाठवायचं आहे. त्यांना खूप म्हणजे ते कलर आवडले ना, म्हणून तर मी ते याच्यात त्या म्हणे आम्हाला 1-2 महिन्याचे रोपं असे झाले ना तर मग ते पाठवा आम्हाला तयार करून. तसे मी मातीच्या कुंडीत लावलेले आहेत. हे बघा, हे जे रोप आहे ना हे काढून मी लावणार आहे. मातीच्या कुंडीत मी लावलेलं आहे. हा व्हिडिओ आहे माझा चॅनलवर. तर बघू शकता. हे बघा किती छान असं ते आपण नाही का नाही का शेवंती आहे ही. तर तो व्हिडिओ आता बरेच 15-20 दिवसापूर्वीचा आहे. त्यात मी रोपात कशी तयार केली ते दाखवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. या मातीच्या कुंड्या आहे म्हणून मी या नाही पाठवू शकत, कारण आता एवढं लांब जायच्या म्हणून. तर बघू शकता छान असं रोप तयार झालेलं आहे. आपलं नवीन रोप तयार झालेलं आहे. मी त्याच्या मुळा काढून लावले होते. तर बघू शकता छान असं रोप तयार झालेलं आहे. तर हे बघा, हे आहे ना हे असं अस्टरचं रोप मी काढून त्यांना रोप तयार करून पाठवणार आहे पुण्याला, कारण त्यांना हा कलर खूप आवडला. तर तसे तर खूप बरं 2-3 कलर आहे अस्टरमधून. आणि गुलाबाचं फूल बघा, जमिनीवर गुलाबाचं फूल एकदम म्हणजे असं नाही का लावलं तर जास्त मोठं फुल हे होतं. तसं कुंडीत पण होतं, पण जमिनीचा फरक थोडा पडतोच. तर हे बघा, हे आहे वांग्याचं रोप. तर ते फक्त माझ्याकडून एक चूक झाली की मी 2-2, 3-3, 4-4 पडलेत माझ्याकडून, कारण ओला हात होता माझा आणि ते भरपूर गेलेले आहेत बघा. काही काही ठिकाणी 5-5, 6-6 असे गेले. काही काही ठिकाणी 2-2, तर अजून काही उगत आहे आणि काही उगलेले आहेत. थोडेसे लेट झाले माझ्याकडून. थोडं अगोदर टाकलं असतं ना तर हे उन्हाळ्यातच वांगे आपल्याला खायला आले असते. कारण हे उन्हाळी वांगे आता जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की उन्हाळी वांगे कधी लावतात आणि मग ते कधी खायला येतात. तर बघू शकता माझ्याकडून थोडं लेट झालं, पण चालतंय. पावसाळ्यात खाऊ आपण वांगे. तर एकदम छान असे हे जे पांढरं हिरवट जे वांगं असतं ना ते रोप आहे. हे मी दाखवेलच तुम्हाला पुढे कसं लावलं आणि कसं त्याला वांगे आलेले आहेत. हे पण मी तसे, हे जे आता वांगे तोडते ना मी, हे पण मी असंच प्रकारे रोप तयार केलं होतं. म्हणजे याच्यात नव्हतं केलं, जमिनीवर टाकलं होतं. तर हे बघा, हे पण कुंडीत झाड आहे गुलाबाचं. खूप छान असं आलेलं आहे. आणि कोथिंबीर तर इतकी छान आलेली आहे आणि मस्त जुडगे आलेले आहे. एक जुडगं का उपटून आणि रोजची ताजी कोथिंबीर भाजीला आपली घ्यायची. तर बघू शकता छान अशी कोथिंबीर पण आलेली आहे. आणि एक गुलाब आहे, ते गुलाबाला म्हणजे खूप अशी अडचण झालेली आहे ना तिथे. म्हणजे खूप सारे गुलाब एका ठिकाणी माझ्याकडून झालेले आहेत. तर ते गुलाब मला काढून आहे ना दुसरीकडे लावायचं आहे ते एका कुंडीत, म्हणून मी 3 कुंड्या आणलेल्या आहेत. तर हे बघा, आपण जे नर्सरीतून जो फुलावर आणला होता हे त्याचा आहे. तर बघू शकता तुम्ही आता किती छोटं होतं. तर खूप छान असं झालेलं आहे. मी याला कुठलाही रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणी वगैरे अजून काही केलेली नाही आहे आणि टाकत पण नाही मी. फक्त शेणखतच आहे आपलं, जमिनीत जे असतं तेच शेणखत टाकलेलं आहे, बाकी कुठलंही नाही. आणि हे टोमॅटो पण, हे पण किती छोटे रोप होते मी आणले तेव्हा. तर बघू शकता छान असं आपलं रोप तयार झालेलं आहे. तर इथं पण मी काही अस्टर लावलेलं आहे, कारण आता ते म्हणजे नवीन आता हे झालं. आता याचंवालं फुलं कमी झालेत त्याचे थोडे. तर हे बघा, हे गुलाब आहे ना, तर हे गुलाब मी आता कुंडीत लावणार आहे. इथे खूप म्हणजे दाटी झाली, त्यात मी पाट्या पण तिथंच ठेवते, कारण इथं ऊन लागतं ना पाट्यांना, म्हणून मग मी इथं ठेवत असते. तर बघू शकता इथं असं म्हणजे खूप अडचण झाली. एकदम 4-5 गुलाब जवळ झालेले आहेत, म्हणून मी दुसरीकडे गुलाब लावणार आहे. तर बघा छान असं फुल आहे, मग त्यामुळे दुसरीकडे लावणार आहे. त्याच्यात आमच्या आईने ही बकेट पण इथंच ठेवलेली आहे. खूप दाटी झाली तिथे, म्हणून म्हटलं चला दुसरीकडे लावा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि नवीन रोपं मी अशीच तयार करणार आहे, तर नक्की व्हिडिओ बघत जा. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत.